काय परफेक्ट जाळीदार डोसा बनलेला आहे बघा, आणि ते सुद्धा काही मिनिटातच। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचा परफेक्ट जाळीदार डोसा। आता जेव्हा कधी तांदळाचा डोसा बनवायचा असेल तर तांदूळ भिजत घालायला नको किंवा पीठ सुद्धा रात्रभर ठेवायला नको। एकदम झटपट बनणारा डोसा आहे जे आपण काही मिनिटातच बनवू शकतो, आणि ते सुद्धा इनो किंवा सोडा न घालता। आता सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा शाळेचा टिफिन, कुठल्याही वेळेला तुम्ही असा झटपट डोसा बनवून सर्वांना देऊ शकता। तर जास्ती वेळ न घालवता मंडळी, चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी। नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सिम्पली स्वादिष्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ। तर 1 प्याला मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। भाकरीचं पीठ आहे, तुमच्याकडे कुठलंही तांदळाचं पीठ असेल ते तुम्ही घेऊ शकता। तर बघा, प्याला भरून घेतलेला आहे। तुम्ही 1 वाटी भरून सुद्धा घेऊ शकता। जर 1 प्याला भरून तांदळाचं पीठ, तर पाव वाटी किंवा 2 चमचे भरून आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। आता हे दोन्ही एकत्र आपण भिजत घालूया। तर मोठ्या वाडग्यामध्ये तांदळाचं पीठ आणि रवा एकत्र करा। आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला फ्लोइंग बॅटर तयार करायचं आहे, म्हणजे एकदम पातळ पाण्यासारखंच बॅटर आपल्याला करायचं आहे। सुरुवातीला मी 1 ग्लास भरून पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता आधी मिक्स करा। रवा पण आहे म्हणून पाणी थोडंसं जास्तीचं लागेल, कारण रवा फुगतो, आणि जसं की तांदळाचं पीठ आहे, तांदळाच्या पिठाला सुद्धा जास्तीचं पाणी लागतं। ते बघा घट्टच आहे म्हणून पुन्हा मी याच्यामध्ये पाणी घालतेय। या प्रकारे मिक्स करत राहा। हे बघा, या प्रकारे पातळ बॅटर करायचं आहे। बॅटर किती पातळ झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतेय। हे बघा, इतपत। आता आपल्याला थोडा वेळ झाकण देऊन ठेवायचं आहे, 10 ते 15 मिनिटांसाठी, कारण जसं मी आधी सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये रवा आहे, रवा फुगेल आणि त्यामुळे बॅटर थोडंसं घट्ट होईल, म्हणून 15 मिनिटं आधी झाकण देऊन ठेवा। 15 मिनिटांनंतर आपण चेक करूया का कितपत घट्ट झालेलं आहे। हे बघा, थोडं घट्ट आहे। आता पुन्हा याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं पातळ करून घ्या। थोडंसंच पाणी आता घातलेलं आहे आपण, कारण सुरुवातीलाच आपण जास्तीचं घातल्यामुळे आता तेवढी गरज नाही लागली। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो 1-1 वाटी घ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, तिखट आवडत असेल तर जास्ती घालू शकता। आलं घ्यायचं आपल्याला ठेचलेलं अर्धा चमचा, आणि चवीपुरतं मीठ, हे सर्व घालून मिक्स करून घ्या, आणि आपलं बॅटर तयार आहे। तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। पालक, मेथी, जर मुलं खात असतील आवडीने तर ते तुम्ही याच्यामध्ये घालून त्यांना देऊ शकता। तर चला आता आपण डोसा बनवायला घेऊया। तर त्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन गरम करत ठेवलेला आहे। थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्या। तेल आवडत नसेल तर तुपाने किंवा बटरने सुद्धा ग्रीस करू शकता। आता बघा, बॅटर एकदा हलवून घ्या, वर खाली करून घ्या, म्हणजे घट्टपणा खाली राहता कामा नये, आणि या प्रकारे वरून फक्त सोडायचं आहे। बघा, आत्ताच किती जाळी पडते बघा। आता इथे तुम्हाला मी एक महत्त्वाची टिप देते। कधीही डोसा बनवताना पॅन जर फ्लॅट असेल तर आधी मधोमध बॅटर सोडा किंवा आधी साईडला सोडा, त्याच्याने काहीही फरक पडत नाही। डोसा आरामात होईल। आणि जर तुम्हाला मऊसर हवा असेल, जाडा हवा असेल तर जास्तीचं बॅटर वरून सोडा, आणि कुरकुरीत हवा असेल, हलकंसं सोनेरी हवा असेल तर कमी बॅटर सोडून फिरवून घ्या। छोट्या छोट्या टिप्स आहेत जे नेहमी लक्षात ठेवावे। आता तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे। पीठ न भिजवता जास्ती वेळ तरी सुद्धा जाळी छान पडली आहे बघा। आता वरून तूप सोडा। तुपाच्या ऐवजी तुम्हाला हवं असेल तुम्ही तेल सुद्धा सोडू शकता। आता फ्लेम मीडियम ते हायवर ठेवा आणि हलकंसं रोस्ट होऊ द्या। जेव्हा साईडचे काठ सुटतील तेव्हा तुम्हाला अंदाज येईल का खालची बाजू झाली असेल, तेव्हा तुम्ही फ्लिप करा आणि खालची बाजू सुद्धा हलकीशी होऊ द्या। हे बघा, थोड्या वेळानंतर तुम्हाला रंग बदललेला दिसेल आणि काठ सुद्धा सुटलेले आहेत। फ्लिप करा आणि काय सुंदर रंग आलेला आहे बघा। परफेक्ट जाळी आणि परफेक्ट रंग। हे बघा, काय एकदम जाळीदार डोसा झालेला आहे। आता खालची बाजूला फक्त अर्धा ते 1 मिनिटच लागतो। झाल्यानंतर या प्रकारे फ्लिप करा आणि बघा, आपला मस्त इन्स्टंट तांदळाचा डोसा तयार। याच प्रकारे मंडळी बाकीचा डोसा सुद्धा तुम्ही करून घ्या। आता सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन, झटपट तुम्ही बनवून त्यांना देऊ शकता।
फटाफट पण होतो आणि चवीला पण आहे आणि पौष्टिकसुद्धा. तर मंडळी, आय होप तुम्हाला आजचा हा इन्स्टंट तांदळाच्या पिठापासून बनवलेला डोसा आवडला असेल. हिरव्या चटणीसोबत सर्व करा. चटण्यांचे खूप सारे रेसिपीज मी ऑलरेडी दाखवलेले आहेत. आता बघा काय छान दिसतोय ना डोसा, आणि जाळी तर काय जबरदस्त पडली आहे बघा, आणि किती मऊसर झालेला आहे बघा, बिलकुल चिवट झालेलं नाही आहे, कडक झालेलं नाही आहे. डोसा जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर गरमागरम डोसे खाऊन घ्या, म्हणजे ते कुरकुरीत तुम्हाला लागतील. आणि जर डब्यामध्ये पॅक करून ठेवले ते थोडेसे मऊ नक्कीच पडतील. तर तुमच्या आवडीनुसार मंडळी कुरकुरीत किंवा मऊसर लागेल ते बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.